महेश मिनमिने व्यासपीठाचे संपर्क साधा. चला फिल्डिंग सजवून घ्या एक्सेल संघ. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हुक करत असताना दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा. शर्यत लागली बॉल आणि क्षेत्ररक्षकांमध्ये अखेर जिंकलाय बॉल. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चौकारासाठी जातोय. पुन्हा 2 धावांची पेनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक्सेल संघ. जर्सी कोड महत्वाचा या स्पर्धेमध्ये. ड्रेसिंग कंपल्सरी आहे, चेसिंग कंपल्सरी. हे नियम खरं तर भरपूर चांगले आहेत मी तर म्हणेल. दुसरा बॉल बॅकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळी कमबॅकिंग डिलिव्हरी हाताळत असताना कौशल बोराडे. 2 बॉलमध्ये धावसंख्या 4. धावसंख्या 4 वरती बॉल संपले. 2-3 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले खूप महत्वाचा आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा पाहिजे तितका संपर्क जुळलेला नाहीये तोपर्यंत मिळते ती सिंगल. सिंगलना धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 5 च्या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. फुलटॉस बॉलचा नामी संधी होती. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं आणि त्याच पद्धतीनं गॅप सिलेक्शन मिळालेलं नाहीये आणि त्याच कारणास्तव एकच धावसंख्या 5. बॉल संपले 3. बॉल नंबर 4 घेऊन साइड स्क्रीन एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेट. कौशल बोराडे ऑन स्ट्राईक. प्रवीण पथारे. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पथारे यांच्या विरोधात बॉलिंग मार्क वरती कौशल बोराडे. हा दोनही ट्रम्प कार्ड आहेत दोनही संघांचे एकमेकाच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये. बॅटल चांगला स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. टॉप पेज लागली आहे. टॉप पेज घेतले क्षेत्ररक्षक. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. गडबड लावता क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगली होती परंतु कॅच ड्रॉप केली आहे. प्रॅक्टिसचा अभाव. सातत्य फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर महत्वाच्या खेळाडूला जीवनदान मिळालंय. प्रवीण पथारे. एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. बॉल संपले 4. कॅच पकडली असेल तर महत्वपूर्ण धक्का लागला असता. मिड ऑन खरं तर मिड ऑफ मध्ये एक छोटा खेळाडू फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. भरपूर सारे नवोदित खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आज स्वराज 11 एक्सेल संघ.
मिड ऑफ मध्ये स्पेशल तुम्ही पाहता एखादा छोटासा खेळाडू फील्ड करत असताना अपकमिंग स्टार खरं तर हे युवा खेळाडू पुढे जाऊन आपल्याच गावासाठी खरं तर खेळतील यात शंका नाहीये. निर्धाव चेंडू येतोय 5 बॉल मध्ये 6 धावा. जबरदस्त स्पेल हाताळत असताना पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्यानंतर मागील 4 बॉल मध्ये एकच धाव खर्च केले. 2 धावा खर्च केला स्लॉट मध्ये हा बॉल आणि बॉल जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धाव संख्येसाठी येतोय बॅटर मारुतीच्या बॅट मधून षटकार. पहिलाच बॉल घेऊन तयार संगम. राईट आर्म राऊंड द विकेट स्लॉट मध्ये स्वीपचा फटका प्रवीण पथारेला जीवनदान मिळालंय आणि त्याचाच फायदा घेत असताना ऑन साइडला जबरदस्त टोला बॉल सीमा पार षटकार. आणि दाखवलं या बॉल वरती लांब लचक षटकार. दुसरा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉल खाली उचलतोय फेकतोय. रनआउटची शक्यता परंतु कलेक्शन खराब. धावा मिळत आहेत 2. चांगली रनिंग. मोठे फटके देखील येत आहेत. सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट करता येते 2 फलंदाज. कारण जितक्या धावा तुम्ही जमवाल ना तितक्या तुमच्यासाठी उत्तराच्या खेळात फार महत्वाच्या आहेत आणि तेच कार्य करतायत दोनही फलंदाज. तिसरा बॉल घेऊन तयार संगम. आखूड टप्प्याचा बॉल वॉड शॉट. आकाशाला वेध घेत असताना मिळाली लांबी मिळाले अंतर. बॉल छूम अंतर षटकार. मध्ये देखील मागणा ठरला होता. यानंतर बंटीने फार जबरदस्त बॉलिंग केली होती. त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवं होतं का की करणनं देखील फार चांगले गोलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत पुन्हा विश्वास ठेवला संगम वरती आणि 3 बॉल मध्ये त्यानं 14 धावा खर्च केल्यात. दिवस खराब आहे आजचा खरं तर बॉलिंग मार्क वरती संगमचा आणि अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा धडपडतोय. डेड बॉलचा इशारा ऑफिशियल केतन धुले सरांचा. धावसंख्या थांबते ती 26 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगोदर मारुती त्यानंतर प्रवीण हे सलामीचे जोडी एकमेकाला साथ देत असताना हा कमबॅकिंग बॉल कमबॅकिंग डिलिव्हरी आता संगमनं ऑब्स्टिकची लाईन योग्य रीतीनं साकारत असताना इथून मात्र निर्धाव चेंडू 26 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात केली. टॉस गमावल्यानंतर टीम स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप टीमनं 4 बॉल मध्ये 14 खर्च केल्यात. संगमनं फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये कौशल बोराडे उपस्थित. बॉल उचलतोय फेकतोय. कलेक्शन चुकीचं ठरलंय. दुसरीसाठी निघालेत आणि दुसरी देखील पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये चुकी केली संगमनं. खरं तर दिवसच नाहीये संगमचा बॉलिंग मार्क वरती आज आणि पुन्हा एकदा निराशाजनक खेळ. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोचते ती 28 या आकड्यावरती. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. 28 धावा धाव फलकावर.
अद्याप तरी 16 धावा आल्यात या षटकामध्ये. शेवटचा बॉल. अंतिम बॉल हुक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगले होते. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची साथ आली आहे. वेल फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग केले. रनआउटची संधी. मारुती मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. धावा मिळतात त्या बॉलवरती. करंजचा बॉल स्लॉट मध्ये. वॉट शॉट. प्रवीण पथारेची ओळख. क्लास दर्जा. क्लासिकल शॉट. बॉल सीमा पार. षटकार. स्टॉप केल्यानंतर आपल्या बॅटचे रंग उधळायला सुरुवात केली प्रवीण पथारेनं. तिसरा षटकार वैयक्तिक या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. डिफेंडिंग चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करते. मागील 2 वर्ष लगातार चॅम्पियनचा किताब या स्पर्धेमध्ये पटकावलंय ते अंजप संघानं. या स्पर्धेमध्ये त्याच लयबद्ध पद्धतीनं प्रवीण पथारेचा फटका व्यवस्थित बॅटवरती नाही. एक तर कंप्लीट केले. दुसरीसाठी निघालेत. डेंजर एंडकडे. आता नॉन स्ट्राईक एंडकडे. संभाजी सरांना मात्र विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल प्रवीण पथारेसाठी. महत्वाचा धक्का आणखी एक लागतोय. संभाजी पथारे हॅज टू डिपार्ट. प्रवीण पथारे जितके दिसतील तितकाच धोका असेल मित्र म्हणेल फिल्डिंग करणाऱ्या स्वराज 11 एक्सेल संघाला. करंजचा बॉल. ना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडची एरिया चूज केली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता परंतु गोलंदाज देखील चतुर व्हेरिएशन करत असताना व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. टीम बॅटिंग करणाऱ्या टीमनं व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू चेक इन केलं जाईल टेक्निकल रूम मधून. केटीसीला इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर केटीसीला इव्हेंटचं कौतुक करावं तितकंच कमी. या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामकाज त्यांचं राहिलंय. या दोनही कॅमेरामॅनचं खरं तर कौतुक करूयात. कॅमेरामॅन सूरज असेल त्यानंतर कॅमेरामॅन बंटी माली आणि त्यानंतर सचिन कॅमेरामॅन यांचं देखील कौतुक. त्यानंतर टेक्निकल रूम मधून
निशू देखील जबरदस्त कामकाज करत असताना अजिंक्य पवार यांचं देखील कौतुक. फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आहे. बॅट्समनचा फुटवर्क देखील महत्त्वाचा आहे. ज्यावेळी आपण पाहतोय फुटवर्क ऑफ साईडच्या अतिरिक्त बाहेर होता, फलंदाजाचा ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर होता, त्याच कारणास्तव निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर राहील ती 37 या अंकावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. बॉल नंबर 4 घेऊन तयार होतोय करण. करणचा बॉल बॅटची टो एज, बॉटम एजला बॉल लागला आणि एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ऑफिशियल चेक करतील योग्य तो डिसिजन. कोणता फलंदाज बाद झालाय त्यासाठी आता च्या स्वरूपात मिसाईल थ्रो होता, जबरदस्त थ्रो, वेगवान थ्रो होता आणि त्याच कारणास्तव फलंदाज मात्र बाद झालाय प्रवीण पथारे. स्ट्राईक हवी होती आणि त्याच लालसेपोटी फलंदाज बाद होतोय प्रवीण. न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये वैभव बॅटिंग मार्कवरती जातोय. अडतीस धावा धाव फलकावर त्यांनी वैयक्तिक 11 बॉलमध्ये 27चं योगदान दिलं आपल्या संघासाठी प्रवीण पथारेनं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जबरदस्त बॅटिंग केली प्रवीणनं. धावसंख्या आहे ती 38 अंकावर. बॉल शिल्लक येते 2. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा धाव फलकावर. चला गेम फास्ट करा प्लीज. वेगवान बॉल, बॅटचा फ्लो ओपन होण्या अगोदरच बॉल निघून गेला. एका बॉलचा आता खेळ बाकी. 38 धावा धाव फलकावरती. खरं तर कौशल बोराडाने 12चं षटक फेकलं, त्यानंतर 18 धावा खर्च केल्या संगमनं आणि अद्याप तरी 8 धावा आल्या त्या षटकामध्ये. जबरदस्त बॉलिंग चालू आहे करणची. इथे देखील जबरदस्त फटका आहे. गॅपमध्ये बॉल कन्वर्ट केलाय. काऊ कॉर्नर बॉल उचलते क्षेत्ररक्षक. दुसरीच्या प्रयत्नात चुकी केली आहे. ओव्हर थ्रो, जया धावा. बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 22च्या स्वरूपामध्ये हा षटकार. खरं तर 6 धावा मिळत आहेत. पंच सांगत असताना 6 धावा मिळत आहेत 22च्या स्वरूपात.
अंतिम टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेमध्ये पोहोचतो. अंतिम दिवस, सेकंड राऊंड मधील सेकंड सामना आपण पाहतोय, अर्थातच शेवटचा सामना. बॉलची पूर्तता करा अंपायर कडे. 44 धावा धाव फलकावरती. पॅनल्टीचे धावा ऍड करूया 2. 46 47 टार्गेट. आदरणीय विलासजी भला यांना देखील विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावरती असं नसावं, आपलं देखील सरसमय स्वागत. चं टार्गेट. 44 धावा जमवल्या बॅटिंग करणाऱ्या अंजप टीमनं आणि त्यानंतर 2 पॅनल्टीचा ऍड. 46 टोटल 47चं टार्गेट. चं टार्गेट. सलामीची जोडी रेडी होत असताना कौशल बोराडे आणि संगम बोराडे. चं टार्गेट. कौशल बोराडे आणि संगम बोराडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती सुरुवातीपासून आता आले चढवावे लागतील. मॅचला होती सुरुवात. 47चं टार्गेट. बॉलिंग मार्क वरती प्रवीण, ऑन स्ट्राईक संगम, नॉन स्ट्राईक एंड वरती कौशल. देऊयात दोन्ही टीमला शुभेच्छा. एकीकडे 47 वाचवायच्या, एकीकडे 47 करायच्यात. या जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन आल्या पॉवर प्लेचं प्रवीण पथारे. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते एक सिंगल. न दाव्याचा श्री गणेश आऊट असताना धाव संख्या 1 बिनबाद 1. पहिलाच बॉल संपलाय. मागील मॅचचा हिरो कौशल बोराडे बॅटिंग मार्क वरती. टप्प्याचा बॉल हवेमध्ये आहे. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल. पुन्हा एकदा मिळते ती सिंगल. धाव संख्या 2 आकड्यावरती. एकेरीला जास्त प्राधान्य. मोठे फटके हवेत. 47 पर्यंत पोहोचायचंय. सुरुवातीपासून आक्रमकता दाखवावी लागेल बॅटर्सना. शांत राहिले 2 बॉल मध्ये. तिसरा बॉल हाफ ट्रॅकर. संगम बोराडेचा तडाखा पाठवलाय लांबच लांब. बॉल सीमा पार येतोय. षटकार. तिसऱ्या बॉल मध्ये आलाय मोठा फटका. आवश्यकता आहे खरं तर 47 पर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या फटक्यांची. संगमच्या बॅट मधून आलाय षटकार. 8 धावा आहे तिथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त मिळाली, लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक जज करतायत आणि कॅच ड्रॉप. संगमला जीवनदान मिळाले. धावा मिळत आहेत त्या 2च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 अंकावरती. जवळजवळ 15 ते 16 धावांची रणनीती आखायची. प्रत्येक षटका मागे सरासरी आखायची. अद्याप तरी धावा 4 बॉल मध्ये 10. एखादा मोठा फटका. फुल टॉस बॉल पुन्हा हवेत आणि इथे मात्र पकडले कॅच. मारुती यांनी जबरदस्त कॅच पकडत संगम बोराडेच्या पारीला मात्र थांबवलंय.
10 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय संगम बोराडेच्या स्वरूपात. थँक्यू डीसे. महत्वपूर्ण धक्का. न्यू बॅटर इन मैदानाच्या आत. व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियलचा. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात. वन बाउंसचा इशारा. सक्त ताकीद. धावसंख्या 11. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी. अंतिम बॉल योग्य रीतीने हाताळत असताना जोखीम पत्करवली या फलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. एका षटकाचा खेळ संपलाय. 47चं टार्गेट. एका षटकामध्ये धावसंख्या ती 11. आता येणारे 12 बॉल. 36चं इक्वेशन. प्रत्येक षटकामागे आता 18ची सरासरी गाठावी लागेल. कौशल बोराडेवरती आता संपूर्णपणे या सामन्याचा दारोमदार. हल्ले चाडवावे लागतील. दुसरं षटक येईल प्रगतीपथावरती. तोपर्यंत या ऐकूया पुन्हा एकदा डीजेचं सुंदर संगीत. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे मारुती या खेळाडूंना. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये देखील आलेत मारुती. भरपूर सारा अनुभव आहे क्रिकेटमध्ये आणि त्या अनुभवाचा फायदा आज गावासाठी घेतलाय. स्वतःला खरं तर समर्पित केलंय. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. पंच सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. हा व्हाईट बॉल नाहीये. यासाठी रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग. पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल आहे की नाही याची आता खरं तर चाचपणी केली जाईल. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. व्हाईट बॉल नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 11 या धावसंख्येवर. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धाव्यांची गरज आहे. मारुतीचा षटक फार महत्वपूर्ण आहे. लेफ्टी बॉलर लोअर फुलटॉस बॉल. त्यावरती मोठा फटका. मिस फिल्डिंग. जबरदस्त बॅकअप प्रवीण पथारे. मोठा खेळाडू आहे आणि लगेच बॅकअपला गेला आणि त्यानंतर धावा वाचवल्यात. फिल्डिंग चांगली झाली आहे. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोचली ती 13 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती. लेफ्टी बॉलर मारुती पुन्हा एकदा सज्ज. स्लॉट मध्ये हा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. एकतर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्या मिळते ती 1. 1च्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या 14 या अंकावरती. एकेरीनं काहीच प्रभाव पडणार नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमकडे. आणि त्याच नंतर मोठे फटके हवेत सातत्यानं स्वराज 11 एक्सेल संघाला या मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करत असताना
बॉल नंबर 4 मध्ये देखील रन मिळते लेग बाईटच्या स्वरूपात एक. धावसंख्या 15 या अंकावरती. संत क्रिकेट चालू आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय खरं तर स्वराज 11 एक्सेल संघ, परंतु तशी जाणीव होऊन देत नाहीयेत प्रेक्षकांना. कुशल बोराडेचा एक मोठा प्रेशर रिलीजात्मक फटका पाहायला मिळेल का? हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. जबरदस्त बॉल ब्लाइंड केलं खऱ्या अर्थानं फलंदाजाला. उत्तर नव्हतं या बॉलचं खऱ्या अर्थानं बॅटरकडे, आणि तेच दाखवत असताना निर्धाव बॉल. आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या तीच 15 अंकावरती 32ची आवश्यकता आहे. हा स्लॉट मध्ये हवेमध्ये बॉल. नरेश कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. पकडल्या कॅच लॉंग ऑन मध्ये. अनिलनं कॅच पकडले आणि फलंदाज होते बाद. या मॅचची मोठी विकेट. कौशल बोराडे हॅज टू डिपार्ट. संघ आता पाहायला मिळतोय 6 बॉल 32. 47चं टार्गेट. 15 धावा आहेत. 32ची आवश्यकता आहे. अजून मॅच संपलेली नाहीये. अनिल आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. किरण धुले कुठे असाल तर आपण व्यासपीठाचे संपर्क साधा. किरण धुले. 6 बॉल 32. पहिलाच बॉल मोठा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल सीमा पार चाललाय 4 धावसंख्येसाठी. 5 बॉल आता 28ची गरज. बॅटची कडा. फलंदाज येथून बाद. आता संपूर्णपणे मॅचची औपचारिकता बाकी आहे. बॉल शिल्लक येते. 3 धावा करायच्या टोटल. 27 बाजूने हवेत. 3 बॉल शिल्लक. मॅचची औपचारिकता. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच धोत्रे आणि विजयी संघ, त्यामुळे धोत्रे संघाला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी तयारीत राहा. टॉस बॉक्स मध्ये या लवकरात लवकर. कट केलाय शॉट. फटका चांगला आहे. अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकच धाव मिळते. 2 बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावसंख्या करायच्या त्या 26. 21 धावा धाव फलकावरती. गोलंदाजीमध्ये केलेल्या चुका एक्सेल संघानं आणि त्यानंतर या मॅच मध्ये विजयाच्या उंबरट्यावरती. इथे देखील बॉल लॉंग लेगला चाललाय 4 धावसंख्येसाठी. या 4 धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड 24 अंकावर. धावसंख्या
47चं टार्गेट करत असताना आता एका बॉलचा खेळ बाकी आहे, केवळ औपचारिकता बाकी आहे. 23ची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 एक्सेल संघाला. अंतिम बॉल. संत संत क्रिकेट पाहिलाय खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. 47चं टार्गेट असं भासवलंच नाही. सामना जिंकलाय सहजरित्या स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघाने. डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा क्वालिफायर मॅच मध्ये दाखल होते. सलग मागील 2 वर्ष खरं तर चॅम्पियन ठरले त्या स्पर्धेचे आणि आता चॅम्पियनची हॅट्रिक होईल का यावरती आता लक्ष आहे, कारण अंतिम सामन्यामध्ये ते पोहोचले आजच्या दिवसाच्या. प्लेअर ऑफ द मॅच 11 बॉल मध्ये 27 आणि 1 षटक फेकत असताना 1 विकेट ज्यानं मिळवली तो प्रवीण पथारे ठरलाय या मॅचचा हिरो. प्रवीण पथारे ठरला या मॅचचा हिरो. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये अंतिम सामना धोत्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या.